हृदयनाथ मंगेशकर यांची सुप्रसिद्ध गाणी आता तुम्ही ऐकू शकतात आपल्या बदलापूरमध्ये। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। हृदयीचा ठेवा आपण आलेलो आहोत। हृदयीचा ठेवा या सुप्रसिद्ध संगीतमय कार्यक्रमामध्ये। पण मी सांगू का, आमच्या लहानपणी पाठ्यपुस्तकामध्ये एक आम्हाला कविता होती, तेव्हा पाठ्यपुस्तकामध्ये चांगल्या कविता असण्याचे दिवस होते। पद्मश्री पुरस्कार प्राप्त पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेल्या संगीतबद्ध मराठी आणि हिंदी गाण्यांचा सदाबहर असा हा कार्यक्रम आहे। बदलापूर परिसरामध्ये आज बदलापूर विभागामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे। हृदयीचा ठेवा या गोमांतकाचं वर्णन असं केल्यानंतर एकदम ती कविता वाचताना आपल्याला गोमांतकामध्ये कार्यक्रमासाठी आलेले आहेत असं वाटत राहायचं। आणि मग सगळं हे वाहत असताना एक दिवस मोठं झाल्यानंतर गोमांतकाकडे गेल्यानंतर अनेक कार्यक्रम केल्यानंतर असं वाटलं की गोमांतकाची भूमी ही केवळ नारळाची नाही, गोमांतकाची भूमी ही सागराची नाही, गोमांतकाची भूमी आहे ती म्हणजे गीत संगीताच्या अथांग सागराची। त्या गोमांतकाने कितीतरी कलाकार आपल्याला दिलेले आहेत। अगदी किशोरीताई आमोणकरांपासून पंडित जितेंद्र हृदयीचा ठेवा सुप्रसिद्ध पद्मश्री पुरस्कार प्राप्त संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या अजरामर हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहर कार्यक्रम आज आपल्या बदलापूरमध्ये पार पडत आहे। कार्यक्रमाचा सुवर्ण काळ मराठी रंगभूमीचा संपूर्ण गाजवलेला आहे। आणि हा काळ त्याचबरोबर जर विशेष सहभाग आपण इथे बघितला तर सई जोशी यांचा आहे, जसूर नवा ध्यास नवा मधल्या विजेती आहेत, सारेगमा फेम मधल्या मंडळी। हे सगळं पाहत असताना शांताबाईच्या गाण्यातले शब्द मला आठवतात, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे। या गाण्यामध्ये जे काही लिहून ठेवलंय शांताबाईंनी ते केवळ या भावंडांकरताच लिहिलंय की काय असं कधी कधी वाटून जातं। शांताबाई सुद्धा या घराण्यातल्याच होता असं म्हटलं तरी हरकत नाही। तर आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तुम्ही हा सुंदर असा कार्यक्रम लाईव्ह बघत आहात। भावना आहे ते वाक्य बोलल्याशिवाय पुढे जावत नाही म्हणून सांगतो। मंगेशकरांनी काय केलं हा प्रश्न विचारणं सोपं आहे, पण मंगेशकर होणं सोपं नाही, मंगेशकर म्हणून जगणं सोपं नाही। त्यांनी काय केलं हे या गाण्याच्या माध्यमातून सगळं आपण ऐकतोय, वर्षानुवर्ष आपण यापुढे ऐकतच राहतो। म्हणूनच त्या गोमांतकाच्या भूमीची ही खास आठवण पुन्हा एकदा शांताबाईंचंच गाणं। तुझ्या छाती
आहेत तोषण खंडागळे आणि यामिनी पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. पण मला विशेष कौतुक आहे की आजच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे जे लाभलेले आहेत ते तिघही उत्तम वादक आहेत आणि गाणं चालू असताना ज्या प्रकारे त्या तिघांची दाद या संपूर्ण वाद्यवृंदाला मिळत होती त्याबद्दल क्या बात आहे. अप्रतिम. पुन्हा एकदा की हरिभाऊंना माहिती आहे की मूळ गाण्याच्या रेकॉर्डिंगला किती वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतील आणि त्या वाद्यांची संख्या काय असते रेकॉर्डिंगला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या उपलब्ध वाद्यांमध्ये गाण्याचा असा हा स्वर्गीय सूर निर्माण करणं हे केवळ अप्रतिम. आपण वादकांची ओळख करून घेऊया. कीबोर्ड वादक ओमकार देवस्कर, झी सारेगम सूर नवा ध्यास नावाच्या माध्यमातून ओमकारची हात चलाखी आपण पाहिलेली आहे. यानंतर निरंजन करडे दुसरे कीबोर्ड वादक, बदलापूरचेच आहेत. झी सारेगम फू बाय फू अशा विविध शोच्या माध्यमातून त्यांचंही वादन आपण ऐकलेलं आहे. गिटार वादक अमोक दांडेकर, अमोकची गिटार ही विविध वाहिन्यांवरती आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ऐकलेली आहे. त्यानंतर असे आपले तबला वादक रोहन जाधव, कधी तबला कधी ढोलकी असा आपला आविष्कार दाखवणारे विनीत जोशी, सुगम संगीताच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्वाचं अलीकडे असणारं वाद्य म्हणजे ढोलक आणि हँडसॉनिक कमलाकर मिस्त्री, आणि ऑक्टोपॅड वादक अक्षय भोईर. इतका जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. शांताबाईंचा आता उल्लेख झाला, त्यांचं गाणं आपण ऐकलं. शांताबाई आणि वेदनाथ मंगेशकर यांचे किती घरोघ्याचे संबंध होते, सलोख्याचे संबंध होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. प्रभुमुंज निवासी असे अनेक गीतकार, संगीतकार, गायक या मंगेशकर कुटुंबियांशी जोडले गेले आणि त्यांच्यातलेच होऊन राहिले. यातलंच आणखीन एक महत्वाचं नाव जे आता पुढे येणार आहे. पण यांची पहिली भेट जी झाली ती मात्र फार गमतीशीर होती. आपण बघितलंय की हृदयनाथ मंगेशकरांची निवड, गाण्यांची निवड जी होती ती खूप, आपण म्हणतो ना चूजी असतो एखादा माणूस की नाही हे म्हणजे हेच मला पाहिजे. तर तसं हृदयनाथ मंगेशकर गाणं निवडताना त्या गीताचा अर्थ, त्याचा भाव, त्यातले शब्द हे सगळं बघून निरखून पारखून घ्यायचे. त्यांना भावल्याशिवाय ते घ्यायचे नाही. म्हणूनच ते इतकं सुंदर भावगीत किंवा अशी गाणी त्यांनी आपल्याला दिली. एकदा पुस्तकाच्या दुकानात त्यांना एक पुस्तक दिसलं. पुस्तकाच्या म्हणजे रद्दीच्या दुकानात, पुस्तकाच्या दुकानात रद्दीच्या दुकानात त्यांना एक कवितेचं पुस्तक सापडलं. त्यांनी ते उचललं, घरी घेऊन गेले, वाचलं आणि त्यांना खूप त्या कविता आवडल्या. आणि त्यातली एक भावकविता त्यांना अत्यंत भावली आणि त्यांनी ठरवलं की आपण ह्याला संगीतबद्ध करूयात, पण परवानगीशिवाय कसं करायचं. पण मग ही व्यक्ती कोण आहे, काय आहे. मग त्यांनी त्यांचे मित्र अरुण दाते यांना विचारलं की बाबा रे तू ह्या व्यक्तीला ओळखतोस का. ते म्हणाले हो, त्यांना मी चांगलंच ओळखतो, माझ्या नाटकच आहे. तर म्हणाले मला त्यांची कविता आवडली आहे, मी त्याला संगीतबद्ध करणार आहे. पण ते रागीट आहेत, तू असं त्यांच्या परवानगीशिवाय काही करू नको. पण तरी सुद्धा त्यांनी थोडं धाडसाने ती संगीतबद्ध केली आणि लतादीदींच्या आवाजात स्वरबद्ध केली. आकाशवाणीवरती ते गाणं प्रसारितही झालं आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या मनात धाकतो की कधीही व्यक्ती येईल आणि माझा गळा पकडेल की बापरे कसं तू माझ्या परवानगीशिवाय गाणं केलंस. ती व्यक्ती आली, दार उघडलं, समोर एक भारदस्त व्यक्ती होती. त्यांना वाटलं झालं आता ही व्यक्ती आपल्याला ओरडणार. पण त्या व्यक्तीने चक्क मिठी मारली आणि ते त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. त्यांना ते गाणं इतकं आवडलं. ते म्हणाले की माझ्याकडे इतकी सुंदर चाल लागू शकते, त्याचं इतकं सुंदर गाणं होऊ शकतं हे मला तुमच्यामुळे कळलं. आणि ती व्यक्ती होती कविवर्य सुरेश भट. आणि तेव्हापासून सुरेश भट आणि हृदयनाथ मंगेशकर ही जोडी जी जमली ती पुढे अनेक अजरामर गाणी आपल्याला देऊन गेली. त्यातलंच हे एक अजरामर गीत ऐकूया.
आता या गायिकेचं नाव सांगण्याची गरज नाही. मंडळी संगीत भाऊसाहेब मी जितके पण पाहिलेले आहेत प्रत्येक वेळेला हरी बागडे साथीला असले पाहिलेले त्यांच्या वर्षामध्ये आणि तेव्हा बाळासाहेबांनी गायलं हे गाणं मला आठवतंय. तेव्हा हरी बागडे ते जो पॅटर्न लावायचा त्याच्यामध्ये तो चक्की पॅटर्न त्याला बोलतात त्याच्यामध्ये काय सुंदर माहोल बनायचा. फक्त बाळासाहेबांचं गाणं आणि त्यांचा तबला हे बात आहे. मी खूप भाग्यशाली की हा अनुभव मला घेता आला. असे कित्येक अनुभव आहेत भाऊसाहेबांचे आणि हे तिघे समर्थ वादक हे सगळे आज आपल्याकडे जे पाहुणे लागले त्यांचं महत्वाचं म्हणजे मुख्य ओळख म्हणजे ते मंगेशकरांचे वादक आहेत. सर्टिफाईड बाय मंगेशकर पुढे काही नको. तर ही तरी आपल्याला आपलं भाग्य आहे. धन्यवाद तुम्ही ते आले होते. तो अगदी खरं म्हणालास. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की हिंदीमध्ये वाद्याला साज म्हटलं जातं. कुठल्याही वाद्याला हिंदीमध्ये आपण साज म्हणतो. तर साज का आपण म्हणत असू की
की खऱ्या अर्थानं एखादं गाणं सजवण्यासाठी म्हणून या सगळ्या वादकांची भूमिका आणि त्या वाद्यांची भूमिका फार महत्वाची. संगीतकारानं चाल निर्माण केल्यानंतर त्यात वादक आल्यानंतर वादकांच्या वेगवेगळ्या आविष्कारांना ते गाणं सजवलं जातं आणि ते गाणं आपल्या समोर येतं. म्हणजे काय, एखाद्या अर्थानं विचार केला तर ते गाणं सालंकृत होऊन तुमच्या समोर येतं. असं सालंकृत होणं हे इथे असलेल्या प्रत्येकाला आवडतं. आणि मग गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची नवे नवे संपूर्ण देशाची त्या देशाच्या बाहेरही आपली सालंकृत होण्याची हाऊस अगदी व्यवस्थित भागवणारे म्हणजे ते नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, PNG अर्थात उना गाडगीळ अँड सन्स. हे सगळं सांगायचा उद्देश म्हणजे आज या कार्यक्रमासाठी म्हणून उना गाडगीळ सन्स यांनी जे प्रायोजकत्व आपल्याला बाहेर केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. एकदा त्यांच्यासाठी आपण त्यांचे आभार मानूया जोरदार टाळ्यांनी. दाजी काका गाडगिळांपासून आलेली ही परंपरा आज त्यांची पुढी या पुढच्या काळामध्ये अतिशय व्यवस्थितपणे पुढे चालवते आणि संपूर्ण महाराष्ट्राला सालंकृत करते. हे सगळं सांगायचा उद्देश असा होता की संगीतकार हे सगळं करत असतो. संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी जी गाणी केली त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण गायक म्हणून हृदयनाथ मंगेशकर किती मोठे होते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातलं हे गाणं आहे. एक त्यांच्या एका रेकॉर्डमध्ये खूप छान मिश्किल असा अनुभव आहे की आशाबाई एकदा म्हणाल्या होत्या की बाळ आम्हाला गाणं शिकवताना, हे हरिभाऊंनी अनुभवलेला प्रसंग आहे हा, आम्हाला गाणं शिकवताना तुझं गाणं आधी तू गा, तुझं गाणं आधी तू गा आणि मग आम्हाला गायला सांग. म्हणजे इतक्या अनवट चाली, इतक्या अवघड चाली सगळ्या करत असताना की तुझं गाणं तू गा, मग आम्हाला शिकव, मग आम्हाला कसं येतं ते बघू. याचा अर्थ गायक म्हणून मंगेशकर हृदयात किती मोठे होते यांची जाणीव त्यांच्या बहिणींना सुद्धा होती. ही गोष्ट फार महत्वाची. आणि गायक म्हणून बाळासाहेबांचा अगदी सुरुवातीच्या काळात वापर करून घेतला तो साधी माणसं या चित्रपटाच्या माध्यमातून संगीतकार म्हणून या चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्या संगीतकारानं त्या चित्रपटाचं नाव तांबडी माती आणि त्या संगीतकाराचं नाव आनंद कदम. जीव शिवाची बैल जोड लालून वैद्या आपली मुलं ठेवला मोराचा बाणाचा रे ठेवला बाणाचा एक नामाचा बाणाचा रे एक बाणाचा कानाची नाम जोडी कानाची नाम जोडी पुन्हा होवे हाती घोडी माझ्या राजा पुन्हा होवे हाती घोडी माझ्या राजा हो
बहुमत. एक फक्त प्रश्न आहे, फक्त प्रश्न आहे. गाण्याच्या सुरुवातीला मी एक तुम्हाला वाक्य सांगितलं होतं. या गीताच्या संगीतकार होत्या आनंद घन, म्हणजे कोण? वन्स मोर. कार्यक्रम जो आहे आपल्या बदलापूरमध्ये अतिशय रंगत आहे. जर आपण इथे बघितलं तर सूर नवा ध्यास नवामधील सई जोशींची सुद्धा इथे उपस्थिती आपल्याला दिसते आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेल्या सुप्रसिद्ध गाण्यांचं जे आहे इथे सध्या आता सदाबहार गीते इथे गायली जात आहेत. आता कळलं गायकाचं नाव नंतर सांगायचे फायदा काय असतात ते. वन्स मोर आल्यानंतर गायकाचं नाव सांगणं आणखी छान वाटतं. कार्यक्रमात पुढच्या गाण्याकडे वळतोय. खूप छान छान गाणी मंगेशकरांनी आपल्याला दिली, पण मगाशी ज्या कवींची यादी आम्ही सांगितली, हृदयाचा ठेवा हा सुप्रसिद्ध संगीतमय कार्यक्रम सध्या आपल्या बदलापूरमध्ये होत आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग म्हणून सई जोशी या सूर नवा ध्यास नवामधील विजेती आहेत. मंगेशकरांच्या संपूर्ण कुटुंबाशी जोडलेलं नाव म्हणजे सुधीर मोघे. सुधीर मोघे अप्रतिम गीतकार. कवितेची व्याख्या करताना लेखक असं म्हणायचे की शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते. शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते. ते वाहतात जे ओझे ते फक्त तुमचे आणि माझे असते. एवढी साधी सोपी कवितेची व्याख्या सुधीर मोघे करायचे. आणि सुधीर मोघे नेहमी कवितेला कविता सखी असं म्हणायचं की माझी कविता ही नुसती कविता नाही, ती माझी कविता म्हणजे कविता सखी आहे. त्यांच्या पुस्तकाचं नावच गाणारी वाट आहे की ज्या वाटेने मी आयुष्यभर गेलो तीच माझी वाट, म्हणजे तीच माझी गाणारी वाटच होय. म्हणून ती कविता सखी, ज्या कविता सखीनं शेवटपर्यंत माझी साथ केली, अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत. हा खेळ सावल्यांचा नावाचा एक अप्रतिम चित्रपट मराठीमध्ये येऊन गेला. त्यामध्ये सगळीच गाणी अप्रतिम झाली, खूप गाजली, पण त्यातही जे वैशिष्ट्यपूर्ण गाणं होतं ते कुठलं, त्यात आहे आरोही आणि सई आपल्या समोर सादर करतात.